प्रशांतजी परिचारक यांनी हिंदुस्थानच्या सैन्य दलाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं होतं त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांनी 1.5 वर्षासाठी निलंबित केलं असताना आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार या नात्याने ते जर या बैठकीला उपस्थित राहत असतील तर शिवसेनेचा त्यांना कडाडून विरोध असणार आहे। कारण ज्या सैन्यांच्या जीवावरती आपण रात्रंदिवस सुरक्षित असतो, जे सैन्य आपल्या घरादाराचा त्याग करून आपल्या सर्वांसाठी या देशाचं संरक्षण करत असतात आणि अशा सैन्यांबद्दल जर प्रशांत परिचारक सारखा मुजोर आमदार जर अपमानास्पद बोलत असेल तर हे शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित असलेल्या शिवसैनिकाला कदापि मान्य होणार नाही आणि कदापि मान्यच नाही आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला माननीय जिल्हाधिकारी, माननीय पालकमंत्री आणि माननीय जिल्हा नियोजन अधिकारी यांना आम्ही विनंती केली होती की जर प्रशांत परिचारक विधान परिषद सदस्य या नात्याने सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जर उपस्थित राहत असतील तर कसल्याही परिस्थितीत आम्ही त्यांना प्रवेश करून देणार नाही आणि जर बळजबरीने प्रवेश जर परिचारकांनी केला, अगर प्रशासनाने आपल्या कायदा हातात घेऊन जर त्यांना बैठकीला बोलवलं तर ही बैठक उधळून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही। अशा प्रकारचा इशारा दिल्यानंतर संपूर्णपणे प्रशासनानं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि त्या प्रकारची विनंती मान्य केल्यामुळे आम्ही माननीय प्रशांत परिचारकांना जोपर्यंत न्यायालयीन कक्षेमध्ये हा प्रश्न आहे, जोपर्यंत त्यांच्यामध्ये कोर्टाच्या केसेस आहेत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत डीपीटीसीच्या बैठकीला असू देत, अगर सोलापूर जिल्हा दूध सहकारी संघाचे अध्यक्ष म्हणून असू देत, त्या बैठकीनं त्यांना बोलू नये, अशा प्रकारची आमची शिवसेनेची भूमिका असणार।